राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे अळूच्या वड्या। बघा किती सुंदर अळूची पानं आमच्या बागेमध्ये फुललेली आहेत। आपण ही कट करून घेऊ। छान अशी अळूची पानं आहेत। आपण ही कट करून घेणार आहे आणि आपण आपल्या बागेतल्याच पानांच्या अळूच्या वड्या तयार करणार आहेत। तर बघा मैत्रिणींनो, आपण अळूची पानं तोडून घेतलेली आहे। याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, अळूची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम आपण इथे बघून घेऊ। एक मोठी वाटी बेसन घेतलेले आहे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर चटणी बनवण्यासाठी इथे 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा। त्यानंतर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धनापूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। आणि इथे मी 1 चमचा इतकी खसखस घेतलेली आहे, ती आपण जे आपण रोल तयार करणार आहे त्याला वरून लावणार आहे। सर्वप्रथम आपण इथे अळूच्या पानांच्या शिरा काढून घेऊ आणि मी इथे तळण्यासाठी तेल घेतलेले आहे। आता आपण या पानांच्या ह्या ज्या जाड शिरा आहेत तसेच बारीक शिरा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण शिरा सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहे। या बारीक शिरा ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। शिरा आपण यासाठी काढतो की कधी कधी काही पाने घसा पकडतात, त्यामुळे आपण ह्या शिरा काढत असतो। तसेच आपल्याला रोल बनवण्यास सुद्धा सोपे जाते। या पद्धतीने आपल्याला शिरा काढून घ्यायचा आहे। बघा, मी सर्व पानांच्या या पद्धतीने शिरा काढून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण आणि अद्रकाचा तुकडा मी इथे घातलेला आहे। तर आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। ही आपण आता बेसनामध्ये घालणार आहे। इथे बेसनामध्ये ही पेस्ट आपण घालून घेऊ। यामध्ये पाणी सुद्धा घालणार आहे आपण। त्यानंतर इथे आपण जे तांदळाचे पीठ घेतलेले आहे ते घालणार आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा इतकी हळद, पाव चमचा धनापूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून यामध्ये पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपण पानांना लावणार आहे। पेस्ट एकदम पातळ बनवायची नाही आणि एकदम घट्टही बनवायची नाही। या पद्धतीने बघू शकता तुम्ही। यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आता इथे मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे, त्याला आपण या पद्धतीने तेल लावून घेणार आहे। तुम्ही चाळणीला तेल लावून घ्या। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी इथे पाणी वाफवण्यास ठेवलेले आहे, कारण यावर आपल्याला चाळणी ठेवून रोल वाफवायचे आहे। आता रोल कसा बनवायचा, इथे मी आपल्या भाजी कटरच्या पॅडवर एक पान घातलेले आहे। त्यावर आपल्याला आपण जे तयार केलेले मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्या। सर्व बाजूला लागेल या पद्धतीने आपल्याला ते पसरवून घ्यायचे। तुम्ही हाताने सुद्धा हे मिश्रण या पद्धतीने पसरवून घेऊ शकतात। हाताने एकदम व्यवस्थित ते मिश्रण सर्व पानांना लागेल। या पद्धतीने मी सर्व पानाला हे मिश्रण पसरवलेले आहे। त्यावर आपल्याला दुसरे पान ठेवायचे आहे आणि त्यावरही आपल्याला बेसनाचे मिश्रण पसरवायचे आहे। साधारण 2 ते 3 पाने आपल्याला या पद्धतीने बेसन लावून घ्यायचे आहे। हे मी दुसरे पान घेतलेले आहे।
यावर मी आता तिसरे पान घातलेले आहे. या पद्धतीने आपल्याला ते चिटकवून घ्यायचे आहे. त्यावर सुद्धा आपल्याला हे बॅटर लावायचे आहे. इथे मी चौथे पान लावलेले आहे आणि त्यावर सुद्धा आपण बेसनाचे मिश्रण पसरवून घेणार आहे. आता आपण याचा रोल करून घेऊ. या पद्धतीने पानांच्या दोघं बाजू आपल्याला मध्ये दुमडायच्या आहेत आणि यावर सुद्धा आपल्याला बेसन लावून घ्यायचे आहे आणि याचा त्रिकोणाच्या साईडने हळूहळू रोल करत घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला रोल आता तयार झालेला आहे. आता या रोलवर सुद्धा तुम्ही थोडे बेसन लावून घ्या आणि यावर खसखस पसरवा. यावर मी खसखस पसरवणार आहे आणि हा रोल वाफायला आपण ठेवणार आहे. या पद्धतीने आपण दुसऱ्या पानांचेही रोल तयार करून घेऊ. इथे मी 3 रोल तयार करून घेतलेले आहे. आता आपण हे उकडलेल्या पाण्यावर वाफवण्यास 15 मिनिटे ठेवणार आहे. इथे बघा आपल्या पाण्याला उकळे आलेले आहे. आता इथे आपण चाळणी ठेवलेली आहे. यावर आपण झाकण ठेवू. इथे मी झाकण ठेवलेले आहे आणि त्यावर डबा ठेवलेला आहे जेणेकरून वाफ जाणार नाही. इथे आपण 15 मिनिटे आपण हे वाफवून घेणार आहे. आता आपले हे रोल वाफलेले आहे. साधारण 15 मिनिटे झालेली आहे. मी गॅस बंद करून हे खाली काढलेले आहे. हे रोल आता आपल्याला एकदम थंडेगार होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर आपण हे कट करून फ्राय करणार आहे. आता आपण अळूच्या वड्यांसाठी गोल गोल असे आपण काप करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. तुम्हाला हवे तितके बारीक तुम्ही काप करून घेऊ शकतात. बघा या पद्धतीने आपल्याला आपले रोल तयार झालेले आहे. हे आपण आता फ्राय करून घेणार आहे. इथे मी तेल ठेवलेले आहे गरम होण्यासाठी. इथे आपले कडकडीत तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपल्याला या अळूच्या वड्या घालायच्या आहेत. या आपण खरपूस तांबूस रंगावर आपण तळून घेणार आहे. वड्यांना अगदी तांबूस रंग येऊ द्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या अळू वड्यांना अगदी तांबूस रंग आलेला आहे. आता आपण या तेलातून काढून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, एकदम खमंग कुरकुरीत अशा आपल्या अळू वड्या तयार झालेल्या आहेत. आणि ते आपण सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. खमंग कुरकुरीत आणि झणझणीत अशी अळूवडी.